जय हिंद मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या उमंग ऑनलाईन अकॅडमीमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पोलीस भरतीचा संपूर्ण जीआरचा आढावा घेणार आहोत। यामध्ये भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, खेळाडू, माजी सैनिक, पोलीस पाल्य, अंशकालीन या सर्वांबद्दल, त्यामध्ये प्रकल्पग्रस्त वगैरे सगळे आले, या सर्वांबद्दल आपण याच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत। एकंदरीत जीआर, संपूर्ण जीआर जो असतो पोलीस भरतीचा, त्यांचा अभ्यास करणार आहोत। यामध्ये वयोमर्यादामध्ये कोणत्या पद्धतीने सूट देण्यात आलेले आहे किंवा इतर जे आहे प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक यांना कशा पद्धतीने आरक्षण दिलेले आहे, त्यांच्यासाठी ग्राउंडचं कॅटेगरी काय नेमून दिलेलं आहे, या सर्वांबद्दल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि जर मित्रांनो तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करून घ्या, नोटिफिकेशनची बेल ऑन करून घ्या, कारण पोलीस भरती संदर्भात असेच नवनवीन व्हिडिओ आपण नेहमीच घेऊन येत असतो। चला तर मित्रांनो, मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आपण बघूया शैक्षणिक पात्रता आणि शारीरिक पात्रता। शैक्षणिक पात्रता बघा, पोलीस शिपाई आणि पोलीस कारागृहासाठी आहे। शैक्षणिक पात्रतामध्ये इयत्ता 12वी पास पाहिजे किंवा शासनाने ज्या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। आणि बॅट्समन साठी बघा, महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक एकंदरीत 10वी पास पाहिजे बॅट्समन साठी, आणि पोलीस शिपाई साठी 12वी पास पाहिजे। मग पोलीस कारागृह आणि पोलीस शिपाई दोघांसाठी पण आहे। जे नक्षलग्रस्त आहे त्यांच्यासाठी इयत्ता 7वी पास उमेदवारांना देखील पोलीस भरतीसाठी पात्र ठरू शकेल। तसेच जे काही माजी सैनिक आहेत त्यांच्यासाठी शैक्षणिक पात्रता आहे बघा, 15 वर्ष सैनिकी सेवा पूर्ण असणाऱ्या बाबतीत नागरी परीक्षेत 10वी उत्तीर्ण किंवा IASC इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट ऑफ एज्युकेशन प्रमाणपत्र व 15 वर्ष सैनिकी सेवा पूर्ण नसलेल्यांच्या बाबतीत इयत्ता 12वी परीक्षा उत्तीर्ण असणे प्रमाणपत्र आवश्यक आहे। एकंदरीत ज्या माजी सैनिकांनी 15 वर्ष सेवा पूर्ण केली आहे त्यांच्यासाठी पोलीस भरतीमध्ये ते पात्र असू शकतात, जरी त्यांची 10वी झाली असेल तरी। परंतु जर 15 वर्ष सर्व्हिस पूर्ण झाली नसेल अशा उमेदवारांना 12वी पास असणं गरजेचं आहे। आता पुढे पाहूयात आपण। आता शारीरिक पात्रता। या शारीरिक पात्रतामध्ये बघा, महिलांकरिता किती उंची आहे, 155 सेंटीमीटर ते पेक्षा कमी नसावी, आणि पुरुषांकरता 165 सेंटीमीटर असावी। तसेच खेळाडू जे आहेत त्यांच्यासाठी 2.5 सेंटीमीटर महिला आणि पुरुष उमेदवारांसाठी सूट देण्यात आलेली आहे। आणि पोलीस कुटुंब, जे पोलीस पाल्य असतील यांच्यासाठी देखील उंचीमध्ये सूट देण्यात आलेली आहे, 2.5 सेमी पुरुष आणि महिला दोघांसाठी आहे। जे बॅट्समन उमेदवार आहेत त्यांच्यासाठी देखील 2.5 सेंटीमीटर महिला आणि पुरुष यांना सूट देण्यात आलेली आहे। तसेच छातीचं जर आपण बघितलं तर पुरुषांसाठी न फुगवता 79 सेंटीमीटर आणि 5 सेंटीमीटर फुगली पाहिजे। तर यांच्यासाठी बघा, 2 सेंटीमीटर पोलीस पाल्यांसाठी 2 सेंटीमीटर फुगवता आणि 1.5 सेंटीमीटर फुगवून पुरुष उमेदवारांसाठी चेस्ट पाहिजे। त्याच्यानंतर बॅट्समन मध्ये पण 2 सेंटीमीटर आणि 1.5 सेंटीमीटर सवलत देण्यात आलेली आहे। अशा पद्धतीने हे शारीरिक पात्रता आहे। आता आपण पुढे बघूया, हे टिप काय दिलेले बघा विशेष। हे टिप पण तुम्ही वाचून घ्या किंवा संपूर्ण जीआर तुम्ही डाउनलोड करू शकता, तसं प्रॉब्लेम नाही। महाराष्ट्र पोलीस शिपाई नियम 1/2011 मधील नियम 3 चा उपनियम 2 चा खंड व ब चा उपखंड मधील I व II मध्ये विहित केलेल्या शारीरिक पात्रतेमध्ये सूट देण्याचे अधिकार अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांना राहतील। जी काही विशेष सवलत देतो आपण त्यांना या डिपार्टमेंटला ते राहणार आहे। आता चालक, भरपूर जणांचा प्रश्न होता की चालकसाठी काय लागतं, शैक्षणिक पात्रता वगैरे, ते पण आता बघूया। जर तुम्ही चालक पोलीस शिपाई साठी जर तुम्ही फॉर्म भरत असाल त्यासाठी चालक पोलीस भरतीसाठी बघा, महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अधिनियम 1965 नुसार प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजे चालकसाठी देखील 12वी पास पाहिजे। ओके, चालक पदासाठी देखील 12वी पास पाहिजे। नक्षलग्रस्त असेल तर त्यांना 7वी पास उत्तीर्ण लागतो।
आणि माजी सैनिक असेल तर सेम कंडिशन, जसे वरची कंडिशन दिली होती त्या पद्धतीने. फक्त चालकसाठी काय पाहिजे, तुमच्याकडे हेवी लायसन पाहिजे, एवढंच याच्यामध्ये अट आहे. पुढे बघूया अजून. आता तिसरा महत्वाचा कॉलम म्हणजे सशस्त्र शिपाई पोलीस शिपाई म्हणजे SRPF. SRPF हे जे फोर्स आहे आपल्या महाराष्ट्र शासनाची, महाराष्ट्र पोलिसाची, त्याच्यासाठी काय काय दिलेलं आहे बघा. तर त्याला पण 12वी पास पाहिजे आणि तेच सेम कंडिशन आहे वरच्या प्रमाणे. नक्षलग्रस्तांसाठी 7वी पास पाहिजे, माजी सैनिकांसाठी सेम कंडिशन आहे वरच्या प्रमाणे. याच्यामध्ये अजून काय दिलेलं बघा. शारीरिक पात्रतामध्ये बघा, शारीरिक पात्रता जे काय दिलेले आहे, मुलांसाठी 168 पेक्षा कमी हाईट नसावी, म्हणजे पुरुषांकरिता 168 सेंटीमीटर हाईट पाहिजे, छाती सेम कंडिशन. आणि पुरुष खेळाडू उमेदवार जे असतील त्यांनी जर तुम्हाला SRPF मध्ये फॉर्म भरायचे असेल तर त्यांना उंचीमध्ये सूट देण्यात आलेले 2.5 सेंटीमीटर. आणि राज्य राखीव पोलीस बलातील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांबाबत त्यांना पण उंचीमध्ये सूट दिलेली आहे 2.5 सेंटीमीटर. तसेच छाती फुगवण्यामध्ये सूट दिलेली आहे 2 सेंटीमीटर आणि न फुगवता 1.5 सेंटीमीटर. आता शारीरिक चाचणी पोलीस शिपाईसाठी बघा, जे उमेदवार लेखी परीक्षेत 35% गुण प्राप्त करतील आणि मागासवर्गीयांसाठी कमीत कमी 33% गुण प्राप्त करणार अशा विद्यार्थ्यांना एकास 10 प्रमाणे फिजिकलसाठी बोलवण्यात येईल, एकास 10 प्रमाणे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण शैक्षणिक पात्रता बघितली सर्वांसाठी. आता आपण पाहूयात मित्रांनो, सामाजिक आरक्षण काय भानगड आहेत ते, आणि त्या आरक्षणानुसार कोणकोणाला किती टक्के सवलत देण्यात आलेली आहे ते. तर बघा, याच्यामध्ये अनुसूचित जाती यांच्यासाठी 13% आरक्षण आहे, अनुसूचित जमातींसाठी 7% आहे, विमुक्त जाती अ साठी 3%, भटक्या जमाती ब साठी 2.5%, भटक्या जमाती क साठी 3.5%, भटक्या जमाती ड साठी 2%, विशेष मागास प्रवर्गासाठी 2% आहे, इतर मागास प्रवर्गासाठी 19% आहे, आणि आर्थिक दुर्बल घटक यांच्यासाठी 10% आहे, आणि अराखीवसाठी 38% आरक्षण आहेत. तसेच मित्रांनो, त्यांनी म्हटलेलं आहे की अनाथ तरतुदीनुसार अनाथ उमेदवार उपलब्ध न झाल्यास आरक्षणाचा अनुशेष पुढे न ओढता खुल्या प्रवर्गातून गुणवत्तेनुसार इतर उमेदवारांची नियुक्ती करण्यात येईल. म्हणजे जर अनाथ उमेदवार उपलब्ध न झाला तर ओपन मधून त्यांची नियुक्ती करण्यात येईल, असं त्याने दिलेलं आहे. तर समांतर आरक्षणाबाबत समांतर आरक्षणाचं डिटेल आपण घेऊन टाकूया. तर बघा, समांतर आरक्षणाबाबत शासन परिपत्र सामान्य प्रशासन विभाग दिनांक ऑगस्ट शुद्ध सामान्य प्रशासन विभाग याने 19 डिसेंबर 2018 आणि तरतूद शासनाने या संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार कारवाई करण्यात येईल. ज्या पद्धतीने समांतर आरक्षणाविषयी गव्हर्नमेंट जे डिसाईड करणार आहे समांतर आरक्षणाबाबत, त्या पद्धतीने कारवाई करण्यात येणार आहे. मित्रांनो, समांतर आरक्षणाविषयी महत्त्वाचा हा कॉलम आहे, त्यामुळे हा आता लक्ष देऊन ऐका. बघा, महिलांसाठी एकंदरीत 30% आरक्षण आहे, खेळाडूसाठी 5% आरक्षण आहे, प्रकल्पग्रस्तासाठी 3% आरक्षण आहे. तर प्रकल्पग्रस्तांना काय लागणार बघा, 27 ऑगस्ट 2019 अन्वये प्रकल्पग्रस्त, धरणग्रस्त आणि भूकंपग्रस्त अन्वये समांतर आरक्षणाची सवलत देण्यात आली आहे. त्यामध्ये शासनाने वेळोवेळी विविध केलेल्या अटी आणि शर्तीनुसार भरण्यात येतील. म्हणजे प्रकल्पग्रस्तांसाठी 3% आरक्षण आहे, भूकंपग्रस्तांसाठी 2% आरक्षण आहे. तर ते या पद्धतीने आरक्षण देण्यात आलेले आहे, प्रकल्पग्रस्त असू द्या की धरणग्रस्त किंवा भूकंपग्रस्त. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, माजी सैनिक यांच्यासाठी 15% आरक्षण आहे. तर तुम्हाला सांगितलं की माजी सैनिकांसाठी काय पात्रता पाहिजे ते आपण शैक्षणिक पात्रतामध्ये बघितली आहे. तर अंशकालीन पदवीधर जे आहे त्यांना 5% आरक्षण आहे. तर बघा, यांच्यासाठी काय दिलेलं आहे त्यांनी, पोलीस पाल्यासाठी वर्ग केले असल्याने पोलीस शिपाई पदाच्या भरतीमध्ये पदवीधर पदवीधारक अंशकालीन कर्मचाऱ्यांसाठी 5% आरक्षण देय आहे. तसेच पोलीस पाल्यांसाठी 3% आरक्षण आहे. मार्गदर्शन पोलीस दलातून नियत वयोमर्यादेनुसार सेवानिवृत्त झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी 3% पदे पोलीस भरतीत राखीव ठेवण्यात येत आहे. म्हणजे पोलीस पाल्यांसाठी किती टक्के राखीव आहेत, 3%. तसेच गृहरक्षक आणि होमगार्डसाठी 5% आरक्षण आहे.
एकंदरीत त्यांनी कमीत कमी 3 वर्ष सेवा केलेली असली पाहिजे याच्यामध्ये होमगार्डमध्ये किंवा गृहरक्षकमध्ये, तर त्यांना 5% आरक्षण मिळेल आणि अनाथ उमेदवारांसाठी 1% आरक्षण देण्यात आलेला आहे. आता बघा कागदपत्र कोणकोणते असावं लागणार आहे तुमच्याकडे कंपल्सरी, ते पण आपण याच्या बघूया. तर बघा SSC म्हणजे 10वी आणि 12वीचे उत्तीर्ण प्रमाणपत्र पाहिजे तुमच्याकडे. त्याच्यानंतर जन्म दाखला असला पाहिजे, रहिवासी दाखला प्रमाणपत्र असला पाहिजे म्हणजे डोमोसाईल असला पाहिजे, जातीचे प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट असलं पाहिजे, वैधता प्रमाणपत्र म्हणजे असलं तर चालेल, नाहीतर 6 महिन्याच्या आत काढून घ्यावा लागतो जात व्हेरिफिकेशनचा. नंतर MSCIT असणं तुमच्याकडे गरजेचं आहे, नसेल तरी चालतं पण परंतु पाहिजे. नंतर खेळाडू प्रमाणपत्र जर तुम्ही खेळाडू असाल तर, आणि महिला आरक्षणासाठी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. ओके. आणि माजी सैनिकांसाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. गृहरक्षक दलाकरिता असलेले आवश्यक प्रमाणपत्र गरजेचं आहे. प्रकल्पग्रस्तासाठी प्रकल्पग्रस्ताचं डॉक्युमेंट पाहिजे, भूकंपग्रस्ताचे प्रमाणपत्र पाहिजे, पोलीस पाल्य प्रमाणपत्र पाहिजे आणि अनाथबाबांचे प्रमाणपत्र पाहिजे. इत्यादी महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो. हे सर्व प्रमाणपत्र तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे. हे आहे तुमचे कागदपत्र तपासणी. आता पुढे पाहूयात. ओके. तर बघा जर तुम्हाला 5 किलोमीटर रनिंग मारली मुलांनी तर 25 मिनिटाच्या आत जर आला तर 50 गुण मिळणार आहे. आणि खाली दिलेलं आहे 100 मीटरच्या आत 100 मीटरचं टायमिंग दिलेलं आहे. 11.50 सेकंदच्या आत आला तर 25 गुण देण्यात येणार आहे. आणि गोळाफेक 8.50 मीटर त्यापेक्षा जास्त टाकला तर 25 गुण देण्यात येणार आहे. अशा पद्धतीने मित्रांनो हे पुरुष उमेदवार SRPFचं होतं. तर माजी सैनिक जर तुम्ही याच्यामध्ये टाकत असाल SRPFमध्ये, तर त्यासाठी बघा 32 मिनिटापेक्षा तुम्हाला कमी वेळात आला तर तुम्हाला 50 गुण देतील 5 किलोमीटरमध्ये, आणि 100 मीटरमध्ये 15 सेकंदाच्या आत आलात तर तुम्हाला 25 गुण मिळतील. तसेच गोळाफेकमध्ये 7 मीटरपेक्षा जास्त टाकला तर 25 गुण मिळतील. अशा पद्धतीने हे आहेत SRPFचं. आता जे काही पोलीस चालक शिपाईसाठी जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर यांना शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना वाहन चालवण्याचा 50 गुणाची कौशल्य चाचणी खालीलप्रमाणे देण्यात येणार आहे. हलके वाहन चालवून दाखवण्याचं आहे, त्यामध्ये तुम्हाला 25 गुण मिळतील. जीप प्रकारातील वाहन चालवायचं आहे, त्यामध्ये तुम्हाला 25 गुण मिळतील. असे 50 गुणांची चाचणी तुमची होणार आहे ड्रायव्हिंग टेस्ट म्हणून. अशा पद्धतीने मित्रांनो, आणि जर तुम्ही त्यामध्ये क्वालिफाईड झालात तर तुम्हाला पुढे एक प्रोसिजरला सामोरं जावं लागेल. पुरुष उमेदवारांसाठी 30 गुणाचा 1600 मीटर होणार, गोळाफेक होणार 20 गुणांसाठी, असे 50 गुणाचा मैदानी चाचणी होणार, आणि महिलांसाठी 800 मीटर आणि गोळाफेक असे 50 गुणांची मैदानी चाचणी होणार ज्यावेळेस तुम्ही हे 50% गुण मिळवल्यानंतर. आता बघा जे काही पोलीस चालक आहे यांच्यासाठी बघा, पोलीस चालकसाठी 1600 मीटर रनिंग आहे. जर तुम्ही 5.10 सेकंदात कमी वेळात आला तर तुम्हाला 30 गुण देण्यात येणार आहे. तर अशा पद्धतीने हे 1600 मीटरचं आहे, कमी अधिक प्रमाणात गुण होतील. गोळाफेक सेम 8.50 मीटर, बाकी सगळं सेम आहे. फक्त माजी सैनिकांना याच्यामध्ये सूट आहे. माजी सैनिकांसाठी 1600 मीटर 7.40 सेकंदात यायचं आहे. त्याच्यानंतर गोळाफेकमध्ये 7 मीटरपेक्षा जास्त टाकला तर 20 गुण मिळणार आहे. अशा महिला उमेदवारांसाठी 2.50 मीटर, बाकी सेम ग्राउंड आहे. ग्राउंडमध्ये काय बदल नाही, फक्त तुम्हाला ड्रायव्हिंग टेस्ट द्यावी लागणार आहे. हे सामाजिक आरक्षण मी तुम्हाला सांगितलं. तर मित्रांनो, अशा पद्धतीने पोलीस भरती संदर्भात आपण संपूर्ण GR बघितलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्कीच शेअर करा. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं एक गोष्ट नाही सांगितली, ती म्हणजे वयोमर्यादा, की एज लिमिट किती असणार प्रत्येक गोष्टीसाठी. तर हे जी एज लिमिट आहे या GR मध्ये दिलेलं नाही, म्हणून मी तुम्हाला सांगितलं नाही. पण जर ढोबळमानाने जर आपण घेतलं तर ओपन या कास्टसाठी 18 ते 28 वर्षापर्यंत आहे सगळ्याच उमेदवारांसाठी, आणि कास्टवाल्यांसाठी 5 वर्ष सूट आहे. प्रत्येक कास्टसाठी 5 वर्ष सूट आहे. अशा पद्धतीने वयोमर्यादा आहे. याच्यामध्ये जर परफेक्ट अजून आपण माहिती काढून नेक्स्ट टाइम नक्कीच घेणार. आणि जर तुम्हाला अजून तुमचा कोणता पॉईंट मिसिंग झाला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, त्या पद्धतीने आपण तुम्हाला व्हिडिओ बनवून देऊ. चला तर मित्रांनो, आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत जय हिंद.